मैत्रिणींनो नमस्कार. आज आपल्या भेटीला आपली एक मल्टी टॅलेंटेड मैत्रीण आली आहे. मल्टी टॅलेंटेड म्हणण्याचं कारण म्हणजे त्या एक डॉक्टर, ॲथलेटिक, नृत्यांगना, रंगकर्मी, महाराष्ट्राच्या मिसेस मेडिक्वीन, आयर्नमॅन अशा अनेक क्षेत्रात पारंगत आहेत. अनेक पुरस्कार, बऱ्याचशा स्पर्धांचं विजेतेपद त्यांना अगदी सहज प्राप्त झालंय. तर भेटूया डॉक्टर शिल्पा दाते मॅडमना. त्या MBBS MD गायनेकॉलॉजिस्ट आहेत. जाणून घेऊया त्यांच्या प्रवासाबद्दल. मॅडम, आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. सुरुवातीलाच डॉक्टर किंवा वैद्यकीय क्षेत्र हे का निवडलं गेलं? मी खूप लहान होते आणि माझ्या बाबांचं म्हणजे माझे बाबा ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, तर त्यांचं हॉस्पिटल जेव्हा सुरू झालं तर माझी आई ही त्यांना हेल्प करायची. म्हणजे ती ऍक्च्युली मेडिको नाहीये, ती हाऊसवाईफ होती. पण तेव्हा आई बाबांना मदत करायची आणि मी खूप लहान असल्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायची. तर मी अगदी लहान असल्यापासून बाबा कसं त्या वेदनामध्ये असलेल्या पेशंटना ऑपरेशन करून किंवा प्लॅस्टर घालून किंवा औषधं देऊन कसे बरे करतात हे मी अगदी लहानपणी बघितलं होतं. त्यामुळे मी अगदी 2री-3री पासूनच मला काही विचारलं कोणीही नातेवाईकांनी की काय होणार मोठी झाल्यावरती, तर मी डॉक्टर होणार असं सांगायचे. आणि तेव्हा मे बी त्याचं गांभीर्य एवढं कळलं नव्हतं. पण जसजसं अभ्यास करत गेले म्हणजे सायन्समध्ये थोडीशी जास्त मला आवड निर्माण झाली आणि लहानपणापासूनच स्त्रियांसाठी काहीतरी करायचं असं मनामध्ये थोडीशी एक भावना निर्माण होत गेली आणि त्या दृष्टीने मग मी गायनेकॉलॉजी ही ब्रांच स्वीकारली. आणि मग त्याच्यामध्ये पुढे मला जी आवड होती लॅप्रोस्कोपी, ज्यामध्ये मला आवड होती त्यामध्येही मी मुंबईला जाऊन त्याचं प्रशिक्षण घेतलं. कॉलेज लाईफ बद्दल काय सांगाल? कुठं झालंय शिक्षण आणि त्यात कॉलेजच्या लाईफमध्ये आपण बरेच एक्सपिरियन्स घेतो, तर त्यातला एखादा अगदी लक्षात राहणारा अनुभव? 10वी पर्यंत मी सिटी हायस्कूल सांगली इथे होते आणि ते को-एड होतं, म्हणजे मुलं मुली एकत्र असायचे. तर माझी धाकटी बहीण तिला कैगरा पुरोहित कन्या प्रशालेमध्ये ऍडमिशन घेतली होती आणि मला सारखं खूप जेलसी व्हायची, कारण ती फक्त मुलींची शाळा असल्यामुळे ती खूप एन्जॉय करायची. आणि मग मी 11वी-12वीला आईला मुद्दामून सांगून मी म्हटलं नाही, मी कैगरा पुरोहितमध्येच कॉलेजला ऍडमिशन घेणार, कारण तो जो फ्रीडम असतो तर तो मला एक्सपिरियन्स करायचा होता. आणि मैत्रिणीही खूप छान मिळाल्या आणि ते 2 वर्ष इतके सुंदर गेले आणि खरा फ्रीडम काय असतो तो अनुभवायला मिळाला. तर त्या आठवणी खूप ताज्या आहेत माझ्या मनात अजूनही. पुढे मग मी MBBSला कृष्णा मेडिकल कॉलेज कराड इथे ऍडमिशन घेतली आणि पहिल्यांदाच घरापासून दूर राहायला लागलं होतं. हॉस्टेल लाईफ एन्जॉय केलं. तिथेही खूप जीवाभावाच्या मैत्रिणी मिळाल्या. खूप सुंदर आयुष्य आणि तिथला कॅम्पस, तिथे शिक्षणाची पद्धत अतिशय काटेकोरपणे ते सगळे पालन करायचे. अगदी सुंदर क्लासेस व्हायचे आणि एक ऍडव्हान्टेज असं होतं की अंतर फार दूर नसल्यामुळे शनिवार रविवारी किंवा सुट्टी असली की मी घरी येऊन घरातल्यांना भेटून परत एनर्जाईज होऊन पुढचं अभ्यासाचं जे काही मोठं 4.5 वर्षाचं शिवधनुष्य होतं तर ते त्याच्यामुळे मी पार करू शकले. वैद्यकीय क्षेत्रात सेवा सुरू आहेच आहे, तर ही सेवा सुरू असताना तुम्ही ॲथलेटिक किंवा मॅरेथॉन या स्पर्धांकडे कशा काय वळलात? ऍक्च्युली असं असतं ना ह्या मेडिकल बॅकग्राऊंडमध्ये की तुम्हाला 7वी-8वी पर्यंत तुम्ही बरेच खेळ खेळत असता. म्हणजे मी नृत्य शिकत होते, बॅडमिंटन खेळत होते किंवा बाकीही बऱ्याच ऍक्टिव्हिटी असायच्या. पण 9वी-10वी त्यावेळेस बोर्ड होतं आणि एकदा का तुम्ही 10वीला गेलात की अख्खं घर तुमच्या मागे लागतं की आता बोर्डची एक्झाम आहे, मग तुला बोर्डात यायला पाहिजे. मग माझ्या बाबतीत तसंच झालं. 9वीपर्यंत मी माझं नृत्य, माझं बॅडमिंटन किंवा बाकीचे जे सगळे वेगवेगळे छंद होते ते खूप मस्त एन्जॉय करत होते. पण मग 10वीत गेल्यानंतर ते सगळे बंद झाले आणि मग त्याच्या पुढे मग 10वीत बोर्डात आले, 12वीत अभ्यास चांगला केला, मेडिकलला ऍडमिशन मिळवली. एकदा का तुम्ही त्या रहाटगाडग्यात अडकलात की मग आधी MBBS, मग त्याच्यानंतर MD गायनॅक, त्याची 3 वर्ष, त्याच्यामध्ये 1 वर्ष एंट्रन्सचा अभ्यास करायचा, मग लग्न होतं, मग मुलं आणि त्यात मला जुळी होती, त्यामुळे त्यांची सगळी जबाबदारी आणि ह्या सगळ्यामध्ये माझ्या ज्या आवडी होत्या किंवा माझे जे छंद होते तर ते काही जोपासायला मला कधी वेळच नाही मिळाला. मग माझी मुलं साधारण एक 5 वर्षाची झाल्यानंतर मात्र त्यांना शाळेत साधारण 4-5 तास जायला लागायचं आणि त्यावेळेस मला थोडासा मोकळा वेळ मिळायला लागला. म्हणजे मला वजन खूप वाढलं प्रेग्नन्सीमध्ये, 25 किलो माझं वजन वाढलं आणि मला एवढ्या वजनाची शरीराला मे बी सवय नव्हती आणि मला खूप त्रास व्हायला लागला. म्हणजे माझं 50 किलो वजनचं एकदम 75 किलो वजन झालं. मग मला उठता यायचं नाही, बसता यायचं नाही, माझे सर्व जॉईंट्स पेन व्हायचे, मला कुठलीही ऍक्टिव्हिटी करता यायची नाही.
तर साधारण बाळ 4 महिन्याची झाल्यानंतर मी एक्सरसाइज सुरू केला. कारण मला माझं आयुष्य म्हणजे इम्पॉसिबलच झालं होतं. कुठलीच मुवमेंट फ्रीली करता येत नव्हती, काहीच करता येत नव्हतं म्हणजे बेसिकली. तर मग मी खूप लवकर एक्सरसाइज केला. त्यावेळेस माझे आई बाबा, म्हणजे मी तो 1 तास एक्सरसाइज करायचे तर माझे आई बाबा ते बाळांना सांभाळायचे. म्हणजे असं म्हणतात ना की करायची इच्छा असेल की त्यातून मार्ग मिळतो. कारण बरेच माझे पेशंट म्हणतात की नाही मॅडम, प्रेग्नन्सीमध्ये जे वजन वाढलं ते परत कमीच झालं नाही. तर म्हणजे मी त्यातून गेले. त्यामुळे मग मला नंतर कळलं की असं नाहीये. जर तुम्ही व्यवस्थित डाएट फॉलो केलं, तुम्ही व्यवस्थित एक्सरसाइज केलात, तर प्रेग्नन्सीमध्ये जे काही वेट गेन होतं ते तुम्ही पूर्ववत तुमचं आधीचं वेट असं त्याला आणू शकता. आणि तेव्हापासून मग मला थोडीशी व्यायामाची, हेल्दी फूडची खूप आवड निर्माण झाली. कारण त्याच्या आधी फार वेट नसल्यामुळे किंवा ह्या सगळ्या मेडिकल फील्डमध्ये खूप बिझी असल्यामुळे या सगळ्या एक्सरसाइज किंवा बाकीच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ झाला नाही. पण त्यानंतर मात्र म्हणजे खरा माझा प्रवास सुरू झाला तो म्हणजे प्रॉपर रेग्युलर मी ऍटलिस्ट एक 45 मिनिट्स टू 1 अवर एक्सरसाइज रोज करायचे. आणि बऱ्यापैकी आहार पण, म्हणजे जे आपण हेल्दी डाएट म्हणतो, आता आजकाल खूप आपल्याला अवेलेबल जंक फूड आहे आणि खूप इझिली अवेलेबल असतं. म्हणजे आपला पण थोडा त्याच्याकडे कल जातो की आज मी हे खाल्लं ते खाल्लं. तर त्याच्यात पण मी बऱ्यापैकी पथ्य पाळायचे. एक चांगली गोष्ट होती की फार तळकट पदार्थ मला कधीच पहिल्यापासूनच आवडत नव्हते. गोड मात्र खाण्याची प्रचंड आवड होती आणि अजूनही आहे. मग त्याच्यावरती मात्र मी थोडंसं नियंत्रण, म्हणजे आधी मी अनलिमिटेड गोड खायचे, आताही खाते पण प्रमाणात खाते. म्हणजे कारण त्याचे नंतर होणारे दुष्परिणाम बघितलेले आहेत आणि वजन कमी करायसाठी किती त्रास होतो हेही अनुभवलेलं असल्यामुळे मग थोडंसं आहाराकडे लक्ष ठेवणे आणि त्या दृष्टीने मग माझं रेग्युलर एक्सरसाइज आणि डाएट हे सुरू झालं. मी एक्सरसाइज करत होते पण मला असं काहीतरी कमी आहे असं वाटत होतं. म्हणजे मला असं वाटतं माझ्यामध्ये खूप जास्त एनर्जी आहे पण ती युटिलाइज होत नाहीये. मग 20 असंच पहिल्यांदा म्हणलं आपण थोडंसं रनिंग करून बघूया. तोपर्यंत मग मी कधीच शाळेमध्ये, कॉलेजमध्ये किंवा माझ्या 36 वर्षाच्या आयुष्यात कधी मी 100 मीटर पण पळले नव्हते. पण मी थोडंसं रनिंग सुरू केलं. म्हणजे आधी अगदी जिममध्ये असतं ना आपलं कार्डिओचं मशीन, तर ट्रेडमिल, त्याच्यावरती मी थोडं रनिंग सुरू केलं. मग 1-2 किलोमीटर, 5 किलोमीटर. मग खूप इझिली ते व्हायला लागलं. मला खूप आवड निर्माण झाली. त्याच्यानंतर मग मी ठरवलं आपण थोडंसं रोड रनिंग करू, कारण एकाच ठिकाणी उभारून त्याच मशीनवरती पळायला खूप बोर व्हायला लागलं. मग मी रोड रनिंग सुरू केलं आणि मग ते खूप त्याचं एक व्यसन म्हणतो ना, तर तसं झालं. मग आता 5 किलोमीटर झालंय, मग 10 किलोमीटर करूया. मग 10 किलोमीटर अंतर खूप इझिली, म्हणजे 1 तासामध्ये ते छान कव्हर व्हायला लागलं आणि काही दमल्यासारखंही वाटत नव्हतं. मग मी म्हणलं आपण अजून आपली लिमिट काय आहे ते बघू. मग 12, 15, 18 असं करत करत 21 किलोमीटर, ज्याला हाफ मॅरेथॉन म्हणतात, फुल मॅरेथॉन ही 42 किलोमीटरची असते. तर 21 किलोमीटरच्या मॅरेथॉनला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केलं. सांगली इथे शहीद मॅरेथॉन असते दरवर्षी, तर त्याला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केलं आणि 2च महिन्यात म्हणजे 5 किलोमीटरचं मी 21 किलोमीटर पळू शकले आणि त्याच्यामध्ये माझा तृतीय क्रमांक आला. म्हणजे पहिल्यांदाच पळत होते आणि त्यामुळे खूप छान वाटलं आणि एवढं करून फार काही दमायला झालं नव्हतं. मग बऱ्याच हाफ मॅरेथॉन मी पळले. म्हणजे सातारा असेल, इचलकरंजी असेल, कोल्हापूर असेल, अशा बऱ्याच हाफ मॅरेथॉन आणि जिथे जाईन तिथे कायम बक्षीस. मग सगळेच मला म्हणले की तुझ्यात बरंच पोटेन्शियल आहे तर तू अजून का एक्सप्लोअर करत नाहीस. मग तेव्हा 42 किलोमीटर पळणं म्हणजे असं खूप भीती वाटायची की अरे बापरे एवढं अंतर कसं पळणार वगैरे. मग मला सगळे म्हणाले की लॉंग टर्म रनिंग ओव्हरऑल आपल्या बॉडीसाठी थोडं हार्मफुल असतं, कारण गुडघे, आपले बाकीचे जॉईंट्स, पायाचे, ह्याला थोडी इजा पोचते, तर कंटिन्युअस रनिंग करू नका. मग आम्ही ठरवलं की त्याच्याबरोबर क्रॉस ट्रेनिंग म्हणजे सायकलिंग सुरू केलं, स्विमिंग चालू केलं. मग नेक्स्ट कॉम्पिटिशन म्हणजे माझा एक मित्र होता तर तो म्हणाला भारतात सगळ्यात पहिल्यांदा आयर्न मॅन ही कॉम्पिटिशन होणार आहे आणि आपण सांगलीला त्याच्यात रिप्रेझेंट करायचं. मग तोपर्यंत आयर्न मॅन काय असतं हे पण आम्हाला माहिती नव्हतं. तुम्ही मगाशी म्हणालात की तुमचं वजन प्रेग्नन्सीमध्ये किंवा डिलिव्हरी नंतर 50 किलो वरून 75 किलोवर गेलं, तर ते आत्ता किती आलंय? आता परत ते 50 किलोवरती आलंय आणि इनफॅक्ट आता कॉम्रेड्सच्या तयारीच्या वेळेस तर मी मुद्दामून आणि 3 किलो वजन कमी केलं होतं, कारण मला 90 किलोमीटरची स्पर्धा पळायची होती. तर तेव्हा 47 होतं, पण ती स्पर्धा झाल्यावरती परत 50 किलोवरती आता सेटल आहे. आत्ता तुम्ही बोलताना बऱ्याचशा स्पर्धांचा उल्लेख केला, तर यासोबतच आणि कोणकोणत्या स्पर्धेत तुम्ही सहभागी झालाय आणि तिथला एखादा छानसा अनुभव काय सांगाल? आमच्या डॉक्टरांसाठी ना दरवर्षी नॅशनल ऑलिम्पिक्स असं त्याचं नाव आहे आणि भारतातल्याच कुठल्या ना कुठल्या तरी ठिकाणी, म्हणजे कधी महाराष्ट्र, कधी कर्नाटक, अशा वेगवेगळ्या स्टेटमध्ये ती कॉम्पिटिशन अरेंज होते. तर 2021ला
नाशिक इथे लकीली महाराष्ट्रात ती नॅशनल ऑलिम्पिक्स कॉम्पिटिशन अरेंज केली होती. तर त्याच्यामध्ये मी रनिंग आणि सायकलिंग अशा 2 इव्हेंटमध्ये भाग घेतला होता. तर रनिंग मी 10 किलोमीटरच तेव्हा घेतलं होतं, कारण बाकीच्या बऱ्याच गोष्टी असल्यामुळे मला 21 किलोमीटर पळायसाठी जेवढी प्रॅक्टिस पाहिजे होती तर तेवढा वेळ मिळाला नव्हता. तर त्याच्यामुळे मी 10 किलोमीटर रनिंग केलं होतं. आणि सायकलिंग त्यांचं जास्तीत जास्त 50 किलोमीटर्स होतं, त्याच्यामुळे सायकलिंगमध्येही भाग घेतला होता. तर पहिल्या दिवशी रनिंगची कॉम्पिटिशन झाली आणि 3 सेकंदांनी माझं गोल्ड गेल्यामुळं मला सिल्वरवरती सेटल व्हायला लागलं. तर ते दुःख मनामध्ये खूप होतं. आणि माझा मुलगा मला म्हणाला, येताना एक तरी गोल्ड घेऊनच यायचं, नाही तर मी तुला घरी घेणार नाही. तर दुसऱ्या दिवशी कॉम्पिटिशन होती सायकलिंगची. सायकलिंग सुरू झालं. तो रस्ता थोडासा अप्स डाऊन्स म्हणजे थोडा डोंगराळ प्रदेशात होता आणि मध्येच खूप सारे रमलर्स म्हणजे जे छोटे छोटे स्पीड ब्रेकर्स होते आणि मोठे स्पीड ब्रेकर्स असे होते. आणि जरा नवखा होता मला, म्हणजे त्याच्यावर आम्ही कधी प्रॅक्टिस केली नव्हती. तर 25 किलोमीटर जायचं होतं आणि 25 किलोमीटर रिटर्न असं होता. तर जाताना थोडा अंधारात सकाळी ती स्पर्धा सुरू झाली, त्यामुळे सुरुवातीला मी स्पीड थोडा कमी ठेवला होता. पण जसं सूर्योदय झाला, दिसायला लागलं छान, मी स्पीडअप केलं. खूप छान चाललं होतं माझं सेगमेंट. आणि एक खूप मोठा चढ आला. चढावरती मी माझ्या नेहमीच्या प्रॅक्टिसनुसार व्यवस्थित पोहोचले. आणि नंतर जिथे उतार आला तर त्या उतारावरती जेवढा मला ब्रेक लावावा लागला तेवढा माझा लागला नाही समहाऊ, किंवा थोडं मला असं वाटतं की तो खूप स्टीप असल्यामुळे मी ब्रेक दाबून सुद्धा मला स्पीड कंट्रोल करता आला नाही. आणि ज्या क्षणी तो उतार यायचा तिथे समोर रमलर्स होते. तर त्या रमलर्सवरनं माझं मागचं चाक स्किड झालं आणि मी पडले व्यवस्थित, म्हणजे जमिनीवरती मी फरफटत गेले एक 10-15 मीटर वगैरे. मग मला कळलं की आता माझी स्पर्धा संपली असं. मग मी उठले तर मी बघितलं तर मला थोडंसं कोपराला लागलं होतं, दोन्ही गुडघ्यांना आणि डाव्या मांडीला, आणि थोडंसं कपाळाला लागलं होतं आणि तिथून रक्त येत होतं. मग मी माझ्याकडे एक रुमाल असायचा कायम, कारण सायकलिंग करताना आम्ही ठेवतो तोंड वगैरे धुतलं की पुसायला. त्यांनी ते कपाळावरचा जो व्रण होता तो दाबून धरला 1-2 मिनिटं आणि तिथलं ब्लिडिंग थांबलं. मग मी बघितलं तर फार काही मला मार लागला नव्हता, थोडं थोडं सुपरफिशियली सगळीकडेच इंजुरीज होत्या. मी म्हटलं तर एनिवेज मी 22 किलोमीटर पोहोचलीच आहे आणि आता इथून मला परत जायला जवळजवळ 50 किलोमीटर अंतर जायलाच लागणार आहे. तर मी म्हटलं आपण थोडी सायकल व्यवस्थित आहे का बघूया. मग मी सायकल बघितली तर तिचं हँडल थोडं तिरकं झालं होतं, पण सायकल चालत होती. तर मी म्हटलं ठीक आहे आपण ट्राय करून बघूया, किती जाईल तेवढं जाईल. मग मी परत सायकलवर चढले. मी ती अख्खी स्पर्धा म्हणजे त्या 22 किलोमीटरला होते, 25ला रिटर्न घेतला आणि 50 किलोमीटरला मी पोचले आणि त्याच्यात मला गोल्ड मेडल मिळालं. आणि एक हे म्हणजे की तुमची मनाची इच्छा असेल तर कुठलंही संकट तुम्हाला थांबवू शकत नाही. आणि माझ्या मुलांनी ज्याप्रमाणे सांगितलं होतं की एकतरी गोल्ड घेऊन यायचं, तर मी एक गोल्ड फायनली त्याच्यामध्ये मिळवलं. खूपच छान. मॅडम, आयर्नमॅन 70.3 ही स्पर्धा तुम्ही पूर्ण केली आहे. या स्पर्धेत निवड झालेल्यांना आयर्नमॅन का म्हटलं जातं, आयर्न वुमन म्हणत नाहीत, असं काय? हा प्रश्न जेव्हा मी रजिस्टर केलं तेव्हा माझ्या पण डोक्यात आला होता. पण मे बी त्यांचा असा निकष असेल की एवढ्या स्ट्रॉंग इव्हेंट हा फक्त एक पुरुषच करू शकत असेल आणि जर एखादी स्त्री ते करू शकत असेल तर तिला इक्विव्हॅलंट टू पुरुष असा सन्मान द्यावा, असं मी त्याचं इंटरप्रिटेशन केलं. पण त्याच्यामध्ये अजूनही एवढं आपण म्हणतो की वुमेन एम्पॉवरमेंट, तरीही अजून तो ब्रँड आयर्नमॅन ह्या नावाने जगभरात वापरला जातो. आयर्नमॅन ह्या स्पर्धेचं स्वरूप कसं असतं? आयर्नमॅन जी नॉर्मल आयर्नमॅन म्हणजे फुल आयर्नमॅन असते, तर ती स्पर्धा असते. त्याच्यामध्ये 4 किलोमीटर स्विमिंग असतं, 180 किलोमीटर सायकलिंग असतं आणि 42 किलोमीटर म्हणजे जी फुल मॅरेथॉन असते तेवढं रनिंग असतं. पण जी मी स्पर्धा केली आहे ती आयर्नमॅन 70.3. 70.3 हे त्याचं मायलेज आहे, म्हणजे जेवढं अंतर आम्ही कव्हर करतो ते 70.3 माइल्स असं असतं. ह्याच्यामध्ये 1.9 किलोमीटर स्विमिंग असतं, 90 किलोमीटर सायकलिंग असतं आणि 21 किलोमीटर म्हणजे जी हाफ मॅरेथॉन म्हणतो तर तेवढं रनिंग असतं. आणि ते एका पाठोपाठ आपल्याला करायचं असतं. हा सगळा जो दिलेला त्यांनी 70.3 मायलेजचा पॅच असतो तर तो आपल्याला 8.5 तासाच्या आत कंप्लीट करायचा असतो. आणि त्याच्यामध्येही प्रत्येक सेगमेंटला कट ऑफ असतात. म्हणजे स्विमिंग जर तुम्ही 1 तास 10 मिनिटाच्या आत कव्हर नाही केलं तर तुम्ही सायकलिंगमध्ये पार्टच नाही घेऊ शकत. अच्छा. सायकलिंगचेही कट ऑफ असतात, म्हणजे साधारण एक 25 किलोमीटर, 50 किलोमीटर, 70 किलोमीटर, ते पण जर तुम्ही मधले पार नाही करू शकलात त्याच्या पुढे तुम्ही सायकलिंगही उरलेलं करू शकत नाही आणि रनिंग सेगमेंटमध्येही पार्टिसिपेट करू शकत नाही. रनिंगलाही कट ऑफ असतात. त्या कट ऑफला तुम्ही जर कव्हर करत गेलात तरच तुम्ही शेवटपर्यंत पोहोचता. आणि 8.5 तासाच्या नंतर 1 सेकंदानी जरी तुम्ही ते कंप्लीट केलं तरी तुम्हाला आयर्नमॅन 70.3 हा किताब मिळत नाही. यात
तुम्ही महाराष्ट्राला रिप्रेझेंट करत होतात, तर याचा फॉर्म भरायची प्रोसेस कशी होती आणि ह्याची तयारी कशी केली? ऑनलाईन फॉर्मच भरायचे होते बेसिकली. आता हा आयर्नमॅन हा ऑल ओव्हर वर्ल्ड तो ब्रँड आहे आणि आतापर्यंत भारतामध्ये ती कॉम्पिटिशन कधी झालीच नव्हती. तर त्यामुळे आम्हाला सुद्धा ते खूप नवीन होतं आणि पहिल्यांदा भारतात होतीये म्हणल्यावरती आपण सांगलीला रिप्रेझेंट करायचं हे डोक्यात आलं आणि त्यामुळे ऑनलाईन फॉर्म होता. त्याचे पैसेही डॉलर्समध्येच आपण भरतो, कारण हे इंडियन रुपीजमध्ये ऍक्सेप्ट होतच नाहीत पैसे, कारण ती इंडियन ब्रँडच नाहीये, ती वर्ल्ड ब्रँड आहे. आणि ऑनलाईन सगळी इन्फॉर्मेशन आपण भरायची आणि त्यांनी जी फी दिलेली असते ती पण आपण भरायची आणि मग आपलं त्या दिलेल्या एक कॅटेगरीज असतात. म्हणजे एक 18 वर्षाच्या वरच्या लोकांनाच फक्त ही कॉम्पिटिशन अलाउड आहे. 18 ते 25, 25 ते 30 अशा एज कॅटेगरी असतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपले वेगवेगळे रँक असतात. म्हणजे गर्ल्सना वेगळा, बॉईजना वेगळा असं. स्पर्धेची तयारी तुम्ही सुरूच ठेवली होती. स्पर्धा जशी जशी जवळ येते तसं तसं टेन्शन वाढलं होतं का? किंवा ही स्पर्धा मी पूर्ण करू शकेन की नाही असं कधी वाटलं का? जानेवारीमध्ये ह्या स्पर्धेसाठी आम्ही रजिस्ट्रेशन केलं आणि स्पर्धा होती ती 20 ऑक्टोबरला. म्हणजे तसं पाहिलं तर आमच्याकडे जरा कमी 10 महिने होते. रनिंग हे आमचं खूप स्ट्रॉंग होतं, कारण त्याच्या आधी बऱ्याच हाफ मॅरेथॉन आम्ही पळलो होतो. पण मेन प्रॉब्लेम हा होता की आम्हाला स्विमिंग हा फार काही चांगला स्ट्रॉंग पॉईंट नव्हता, कारण ह्याच्या आधी शाळेत जीव वाचवण्यापुरतं जे काही स्विमिंगचे धडे आपण घेतलेले असतात तर तेवढं स्विमिंग येत होतं. आणि आता तर आम्हाला स्विमिंग त्या स्पर्धेसाठी करायचं होतं ते जरा कमी 2 किलोमीटर, 1.9 किलोमीटर, दॅट टू सी स्विमिंग. म्हणजे समुद्रामध्ये आपला मिरामार बीच आहे ना, तिथे ती स्पर्धा होणार होती आणि समुद्रामध्येच पोहायचं होतं आणि स्विमिंग टँकमध्येच कायम पोहलो होतो ह्याच्या आधी, आणि ते पण एक 2 मिनिटं 5 मिनिटं अशा वेळेपुरतं, जीव वाचवण्यापुरतं स्विमिंग येणं, एवढीच जी काही असेल ती तयारी. मग आम्ही एक व्यवस्थित कोच शोधले, त्यांच्याबरोबर ट्रेनिंग केलं 1 महिना, की थोडंसं स्विमिंगची स्टाईल इम्प्रूव्ह होणं, त्याची टेक्निक, ब्रीदिंग टेक्निक हे सगळं. आणि हळूहळू मग एक 15 मिनिटं पोहता यायला लागलं, अर्धा तास पोहता यायला लागलं. असं करत करत आम्ही ते अंतर वाढवत गेलो. साधारण एक जुलै ऑगस्टमध्ये आम्हाला ते अंतर पार करायला 1 तास लागायचा. जो कट ऑफ होता तो 1 तास 10 मिनिटाचा होता आणि हे आम्ही करायचो ते फक्त स्विमिंग पूलमध्ये करायचो, जिथे लाटा नसणार आहेत आणि तुम्ही एकटेच असता, कारण तिथे जेव्हा आम्ही करणार तेव्हा हजारो लोक आजूबाजूला असणार, ते तुम्हाला ओढत असणार, ढकलत असणार, लाथा मारत असणार आणि त्यांच्यामध्ये तुम्हाला पोहायचं होतं. तर त्याच्यामुळे मला कायम वाटायचं की स्विमिंग हा सेगमेंट अगदीच 10 मिनिटाच्या ग्रेस पिरियडमध्ये मी कव्हर करतेय, तर एखाद वेळेस त्या दिवशी समुद्राच्या लाटा किंवा त्या वातावरणामध्ये आपला कंप्लीट होईल की नाही, कारण तो आमचा सगळ्यात वीक पॉइंट होता. सायकलिंग पण शाळेमध्ये सायकल जेवढी काही चालवली त्याच्यानंतर पुन्हा आयुष्यात सायकलच चालवली नव्हती आणि सायकल विकत घेण्यापासूनची तयारी होती. मग आधी सायकल विकत घेतली, मग 5 किलोमीटर 10 किलोमीटर असं करत करत 50, मग इथून कोल्हापूरला जायचं सायकलिंग करत 45 किलोमीटर आणि तिथून परत 45 किलोमीटर यायचं. मग ते बरोबर 90 किलोमीटर अंतर ते पार व्हायचं आणि त्याला साधारण एक 4 तासाचा अंतर वगैरे 4 तासाचा अवधी आम्हाला लागायचा. आता मेन प्रॉब्लेम असा होता की जर सायकल पंक्चर झाली किंवा त्या सायकलमध्ये काहीही बिघाड झाला तर तुम्ही कोणाचीही मदत घेऊ शकत नाही. पंक्चर आपलं आपण काढायचं, त्याची सगळी सोय तुम्ही स्वतः ठेवायची. मग त्या ट्यूब्स कशा बदलायच्या, ते चाक कसं काढायचं, त्याची ट्यूब बाहेर कशी काढायची, ती कशी पंप करायची, दुसरी ट्यूब कशी इन्सर्ट करायची, ह्या सगळ्याची तयारी आम्ही केली. आणि आम्ही मुद्दामून सायकल चालवताना मध्ये थांबायचो रस्त्याच्या, इमॅजिन करायचो की आपली सायकल पंक्चर झालेली आहे, किती वेळात मी दुसरी ट्यूब घालू शकते, अशी प्रॅक्टिस केली. त्याचे गिअर सिस्टीम हे सगळं शिकून घेतलं, कारण काय असतं ह्या सगळ्या टेक्निकल बाबी आपण कधी बघत नाही. काहीही प्रॉब्लेम आला की आपण एखाद्या मेकॅनिककडे जातो आणि त्याच्याकडनं करून घेतो. तर त्याची तयारी केली आणि मग सारखं वाटायचं की बाबा समजा तिथे पंक्चर झालं, आपल्याला वेळ लागला, आपलं त्या वेळेमध्ये कव्हर नाही झालं आणि आपण सायकलिंगचा कट ऑफच पार नाही करू शकलो तर रनिंगपर्यंत आपण पोहोचणारच नाहीये. अशा प्रत्येक वेळेस डोक्यात विचार यायचे की आपलं ह्या वेळेत हे संपेल का, हा कट ऑफ संपेल का, जर सायकलीत काही बिघाड आला आपल्याला मॅनेज करता येईल का. त्यामुळे एकदा नाही 1000 वेळा ही स्पर्धेच्या दिलेल्या कट ऑफमध्ये आपण पार करू शकू का, हे अगदी त्या दिवशीपर्यंत सुद्धा मनामध्ये दुगदुग होतीच. पूर्ण स्पर्धेच्या दरम्यान आवर्जून सांगावा किंवा एखादा खूपच टफ गेलेला किंवा एक लाईफ टाईम मेमरी देणारा एखादा प्रसंग कोणता होता? ज्या दिवशी आमची स्पर्धा होती तर आदल्या दिवशी तिथे सायक्लॉन सारखा पाऊस आणि थोडंसं वादळ
असं सगळं वातावरण होतं. त्यामुळे आम्हाला वाटलं की एखाद वेळेस ही स्पर्धा पोस्टपोन होईल, कारण ते शक्यतो कॅन्सल करत नाहीत, पोस्टपोन करतात. तर सकाळी ती स्पर्धा ऍक्च्युली 6ला सुरू होणार होती, पण तिथलं थोडं वादळी वातावरण वगैरे बघून त्यांनी ती थोडी पोस्टपोन केली. 7:30ला ती स्पर्धा सुरू झाली. तरीही बऱ्यापैकी सी चॉपी होता, म्हणजे बऱ्यापैकी जोरात आणि उंच लाटा येत होत्या. तर आत जाताना तुम्ही एकदा एंटर केल्यानंतर तुमच्या समोरचा माणूस 2 मीटर उंच लाटेवरती आहे हे तुम्हाला दिसू शकत होतं. आणि खूप छोटे छोटे बारीक बारीक असे काही समुद्री जीव असतील, ते पूर्ण तुमच्या शरीरावरती छोटे छोटे बाईट्स घेत असतात. पण आजूबाजूला इतकी लोक असतात आणि ते सगळे तुमच्याबरोबर पोहत असतात. या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही म्हणजे निग्लेक्ट करणं म्हणतो ना, तसं लक्षात पण येत नाही की एवढे किटाणू आपल्याला, जीवाणू चावतायत किंवा एवढ्या लाटा आहेत. एकच आहे, 1 तास 10 मिनिटाच्या आत आपल्याला 1.9 किलोमीटर स्विमिंग कंप्लीट करायचंय. कारण तिथेच जर तुम्ही कट ऑफ पार नाही केलात तर तुम्ही सायकलिंगची तयारी, रनिंगची तयारी ही सगळी वाया जाणार आहे. त्यामुळे त्या सगळ्या ह्याच्यातून बरोबर आम्ही 54 मिनिटात, म्हणजे आधीचं टायमिंग होतं 1 तासाचं, जे मला वाटलं होतं मी 1 तास 10 मिनिटात कट्टाकट्टी पूर्ण करू शकीन, तर ते मी 54 मिनिटात कंप्लीट केलं. आणि माझं मलाच इतकं कौतुक वाटलं, कारण इतक्या कमी वेळात आम्ही स्विमिंग टँकमध्ये सुद्धा ते अंतर कव्हर करू शकलो नव्हतो. तर ते सगळ्यात माझा सेगमेंट सगळ्यात चांगला झाला, ज्याची सगळ्यात मला जास्त भीती वाटत होती. यासोबतच सायकलिंग आणि रनिंग बद्दल काय सांगाल? सायकलिंगचा बाकीचा पॅच जो होता तो बऱ्यापैकी फ्लॅट होता, म्हणजे फार अप्स आणि डाऊन्स नव्हते. मेन प्रॉब्लेम होता की तिथे खूप ह्युमिडिटी होती, म्हणजे प्रचंड दमट असं वातावरण, समुद्राच्या जवळ आणि ऊन. आम्ही जेव्हा स्विमिंग संपवून आलो, साधारण 7:30ला सुरू झालं, 8:30 पर्यंत आम्ही बाहेर आलो. तुम्ही ज्या क्षणी समुद्रातून बाहेर येता तिथून तुम्हाला पळत पळत यायचं असतं, कारण सायकल ही थोडीशी एक 800 मीटर अंतरावरती पार्क केलेली असते आणि तिथून पळत यायचं त्या समुद्राच्या बीचवरती. तर तुम्हाला इमॅजिन करू शकतो की त्या बीचवरती पळणं किती अवघड असतं. मग त्या बीचवरती पळत यायचं, तुमचे सायकलिंगचे सगळे गिअर्स घालायचे, कारण आता तुम्ही ट्रायसूट घातलाय. स्विमिंग पुरता फक्त जो अंगात सूट असतो तो घातलेला असतो. सायकलिंगला तुम्हाला हेल्मेट, बाकीच्या सगळ्या ऍसेसरीज, तुमचे पायातले शूज आणि बाकीचं आहार जो तुम्ही घेणार आहे, कारण 7.5-8 तास तुम्ही ऍक्टिव्हिटी करणार, तर त्याला कंटिन्युअस तुम्हाला एनर्जी, वॉटर, इलेक्ट्रोलाइट ह्याचा प्रॉपर सप्लिमेंट झाला तरच तुम्ही गोव्याच्या अतिशय उष्ण आणि दमट वातावरणामध्ये विदाऊट क्रॅम्प, विदाऊट एक्झर्शन ती स्पर्धा कंप्लीट करू शकता. त्यामुळे आमचं थ्रूआउट स्पर्धा किती सॉल्ट्स घ्यायचे, किती वॉटर घ्यायचं, किती कॅलरी घ्यायच्या, किती किती वेळानी घ्यायच्या, आणि समजा क्रॅम्प आला तर काय करायचं, हे सगळे आम्ही जे डोक्यात एक आयडिया फिक्स करून ठेवली होती. आणि त्या सगळ्या गिअर्स त्या अंगावर घालायच्या, सायकल पळवत पळवत त्या रस्त्यापर्यंत न्यायची आणि तिथून सायकलिंग सुरू करायचं. मग सायकलिंगला बाकीचा जरी पॅच फ्लॅट असला तरी एक 2 पावलाच्या इथला एक चौक होता, तर तिथे खूपच स्टीप असा उंच, म्हणजे खूपच उंच असा इन्क्लाइन चढ होता. तर तिथे म्हणजे बरेच जण खाली उतरायचे, कारण तो निगोशिएटच करणं शक्य नव्हतं. बरेच जणांच्या सायकलच्या चेन तुटल्या, 1-2 जण तिथे अडकले, म्हणजे वरती जात नाही म्हणून पडले. उलट खाली येताना इतका जास्त स्पीड यायचा की तिथून म्हणजे तुम्ही स्पीड कंट्रोल नाही करू शकायचा. तिथेच बरेच जण म्हणजे ऍक्सिडेंट होऊन पडणं किंवा हे ज्या काही सगळ्यात जास्त कॅज्युअलिटीज झाल्या ते त्या सर्कलच्या इथं व्हायच्या. त्यामुळे तो पार्ट फारच अवघड होता. मी 3ही वेळेस तो चढू शकले आणि न पडता 3ही वेळेस उतरू शकले, हे माझं मला खूप बरं वाटलं. आणि मेनली उष्णतेचा आणि दमटपणाचा फार त्रास झाला. तो सगळा सेगमेंट संपवून येईपर्यंत 1.5-2.5च्या आसपास पोचलेलो असतो आपण. त्या उन्हामध्ये, गोव्याच्या ह्युमिडिटीमध्ये तुम्हाला आता 21 किलोमीटर पळायचं असतं. त्यामुळे मी कितीही हाफ मॅरेथॉन ह्याच्या आधी कंप्लीट केल्या असल्या तरी त्याच्या मला काहीच मदत होणार नव्हती, कारण त्या पहाटे 6ला असतात सगळ्या. अतिशय छान प्लेझंट अॅटमॉस्फिअर, जेव्हा तुम्ही अतिशय फ्रेश असता, उठून अगदी असे छान 21 किलोमीटर पळणार असता, हे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट होतं. तुम्ही आता ऑलरेडी पोहलेला आहे, तुम्ही 90 किलोमीटर सायकलिंग केली आहे, ऊन आणि ते दमटपणा, चिकटपणा ह्याच्यामुळे तुम्ही एक्झॉस्ट झालाय आणि आता भर उन्हात तुम्हाला 21 किलोमीटर पळायचंय. तर ते सगळ्यात जास्त अवघड होतं. आणि त्यात सुद्धा एक 7 किलोमीटरचा लूप होता, त्याच्यामध्ये 2दा चढायला लागायचं आणि तो चढ इतका वाईट होता की प्रत्येक वेळेस असं स्वर्गाच्या दारात पोचलोय आणि परत आलोय असं. पण तेही सगळं जे काही डिफिकल्ट पॅच होता तो कव्हर करून 7 तास 36 मिनिटात मी ते अंतर पार केलं. आणि अगदी म्हणजे जे काही कष्ट त्याच्यात घातले होते तर कुठेही प्रॉब्लेम न येता सायकलीचा किंवा तुमच्या स्विमिंगचा हे सगळे अडथळे पार करून रनिंग सुद्धा व्यवस्थित कंप्लीट करून 7 तास 36 मिनिटात ते अंतर मी पूर्ण केलं. मग जेव्हा हे कंप्लीट झाली आणि डिक्लेअर झालं की तुम्ही आयर्नमॅन झालाय,
त्या क्षणी तुमचं काय एक्सपिरियन्स होता, कसं वाटत होतं आणि घरच्यांच्या काय रिएक्शन होत्या? ती स्पर्धा बघायला माझे सर्व नातेवाईक म्हणजे आई, वडील, बहीण, तिचा नवरा, तिचं मूल, माझे सासू, सासरे, म्हणजे जेवढे नातेवाईक आहेत तर ते सगळे आले होते. कारण सगळ्यांनाच हा एक्सपिरियन्स खूप नवीन होता. आणि मी आणि माझा नवरा आम्ही दोघांनी ती कंप्लीट एकत्र केली. तर त्याच्यामुळे आम्ही सांगलीतले पहिले कपल ठरलो की ज्यांनी ही स्पर्धा कंप्लीट केली आहे. आणि माझं 7 तास 36 मिनिटात कंप्लीट झालं. त्याला पायाला थोडा क्रॅम्प आल्यामुळे त्याला थोडा उशीर लागला. तर तो परत येईपर्यंत माझा जीव असा इतका धाकधूक की आता ह्याचं कंप्लीट होतंय की नाही आणि हा वेळेत पोचतोय की नाही. आणि जेव्हा तो ते पार करून आला, आम्ही दोघंही मिठी मारून रडायला लागलो. कारण इतके 8-9 महिने आम्ही इतके कष्ट घेतले होते. सगळे प्रिपरेटरी ज्या काही रन्स होत्या, सायकलिंगचे ब्रिक वर्क्स होते, हे सगळे आम्ही एकत्र केले होते. आणि दोघांचंही कंप्लीट झाल्यानंतर म्हणजे आम्ही अश्रूच नाही थांबू शकलो. आम्ही 5 मिनिटं दोघं मिळून मस्त रडलो. आणि त्याच्यानंतर मग बाकी कोण आहे, आई आहे, बाबा आहेत, कोण आहे, मुलं कुठे आहेत, हे सगळं बघितलं. आणि कंप्लीट झाला ह्याचा तर आनंद होताच. पण त्याच्याबरोबर माझ्या एज कॅटेगरीमध्ये माझा 3रा नंबर आला हे माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलं. ते म्हणजे अगदी सोन्याहून पिवळं म्हणतात ना, तर तसं झालं. त्यामुळे खूप आयर्नमॅन 70.3 स्पर्धा पूर्ण करणाऱ्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनपटू तसंच शास्त्रीय नृत्यांगना, रंगकर्मी आणि स्त्री रोगतज्ञ डॉक्टर शिल्पा दाते यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम.